संगमनेरकर खवय्यांसाठी तुळशीराम शेठ भगत व भगत परिवाराने सातत्याने नवनवीन देण्याचा प्रयत्न केला आहे। हाच प्रयत्न अधिक जोमाने वाढण्यासाठी हॉटेल वेदसच्या माध्यमातून संगमनेरकरांना खऱ्या अर्थाने अनेकविध पदार्थांची चव चाखता येणार आहे आणि म्हणूनच हॉटेल वेदस हे संगमनेरकरांचं एक हक्काचं ठिकाण ठरेल अशा शब्दात आमदार सत्यजितदादा तांबे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। निमित्त होते संगमनेर शहरालगत असणाऱ्या मालदार रोड विभागातील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी नव्यानेच सुरू झालेल्या हॉटेल वेदस या अत्याधुनिक हॉटेलचे। आज एका शानदार कार्यक्रमात हॉटेल वेदसचा उद्घाटन सोहळा आमदार सत्यजितदादा तांबे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक हजर होते। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत हॉटेल वेदसचे संचालक तुळशीराम शेठ भगत व परिवाराने केले। संगमनेर शहराच्या मालदार रोड विभागात असणाऱ्या या हॉटेलमध्ये अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला एसी हॉल, लॉन्स, चिल्ड्रन गार्डन, प्रशस्त पार्किंग, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज यासह अनेकविध प्रकारातील कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम व खवय्यांसाठी जे जे हवे ते या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध आहे। प्रत्येक संगमनेरकरांनी या ठिकाणी भेट द्यावी असेच दालन आहे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। और मैं यहाँ नज़दीक ही रहती हूँ। आज जो वेदस होटल का जो ओपनिंग हो रहा है, अमेजिंग है ये होटल। और एक बात बताना चाहूँगी वेदस होटल के बारे में, ये प्योर वेज है। और दूसरी चीज़ यहाँ की जो फैसिलिटीज़ है, अमेजिंग फैसिलिटीज़ है। आपकी गाड़ी पार्किंग हो सकती है या फिर होटल में जो भी पार्टी अरेंजमेंट हो सकती है। अमेजिंग ऐसे हॉल है और अगर आप देखेंगे तो एक बार 100% विजिट अगर आप करेंगे तो आप बार बार यहाँ पे विजिट करेंगे। सो वेदस नाम में ही बहुत कुछ है। अमेजिंग ऐसा वेदस होटल है। 100% अपने फैमिली के साथ प्योर वेज खाने के लिए यहाँ पे आना। थैंक यू। My favorite hotel Vedas Hotel. My favorite hotel Vedas Hotel. My favorite hotel Vedas Hotel. एकच उद्देश, मालदार रोड परिसरामध्ये हॉटेल नाहीये आणि असेल तरी शुद्ध शाकाहारी आणि इतका सुसज्ज अद्ययावत छोटे कार्यक्रम मोठे कार्यक्रम करण्यासाठी इतकी प्रशस्त जागा असणारं हॉटेल नाहीये। आणि म्हणून या सगळ्या रहिवासी एरियाचा अभ्यास करता या परिसरामध्ये ही जागा मिळाली आणि त्यामध्ये हे सुंदर हॉटेल आज उभं राहिलेलं आहे।
ही गोष्ट खरी आहे की चंद्रकला ताईंनी आपल्या श्रद्धा लेडीज टेलरच्या माध्यमातून शिवणकाम 25 वर्ष ही तुळशीरामजींच्या आयुष्याला साथ दिली आणि एक पत्नी म्हणून कमी. आज या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या मित्र परिवार ग्राहकांना सांगू इच्छितो, या सगळ्यांबरोबर महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती असणाऱ्या थाळीला सुद्धा त्यांनी या ठिकाणी ठेवलंय. त्यामध्ये पिठला असो, भरीत असो, लाल सन्मान आपल्या ताईकडे बाजूयात आमचा सन्मान करावा. काय नाही, ग्राहकांना दिसलं पाहिजे असा दिमागदार सोहळा होतो इथे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांची आणखी 2 सन्मान या ठिकाणी. त्यानंतर सुशांत, आपण सगळेजण एकदा जोरात टाळ्या वाजून दोघांनाही. यानंतर अधिकचा वेळ ह्याच्या उद्घाटन समारंभासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. मागे बसलेले पुढे येऊन बसा, जागा आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार सत्यजित दादा तांबे, माननीय सोमेश्वर दादा दिवटे, माननीय अभिजित दादा देशमुख, माननीय अभिजित दादा शिंदे, माननीय निखिल दादा पापडेचा, उपस्थित असलेले सर्वच युवक आणि महिला वर्ग आणि आज इथे मला निमंत्रित केल्याबद्दल माननीय तुळशीराम दादा, माननीय चंद्रकला वैदी, ओमकार सार्थक, तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट जे आहे हे संगमनेर शहरामध्ये आज इथे ओपन होत आहे हे बघून मला खूप खूप आनंद होतोय. मालदा रोड जो आहे हा अतिशय म्हणजे एकदम डेव्हलपिंग रोड जो होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यालाच भर टाकत हे रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर बँक्वेट हॉल सुद्धा ह्या रेस्टॉरंटच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच पूर्ण म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटचा या हॉलचा पूर्ण संगमनेरकरांना खूप खूप उपयोग होणार आहे. कारण संगमनेरकर आहे तसे हौशी, त्यांना करायचे असतात वेगवेगळे कार्यक्रम आणि कार्यक्रमाला लागतो चांगला हॉल आणि स्वादिष्ट जेवण. हे दोन्ही तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मी आज इथे करते. आणि खरं म्हणजे खूप कष्टातून मला वहिनी सांगत होत्या, मला तुळशीराम दादा सांगत होते की किती कष्ट, 14 वर्षाहून अधिक कष्ट जे आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि 14 वर्ष तर त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्याआधी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. अतिशय कष्ट जे आहे ह्या परिवाराने घेतलेले आहे आणि ह्या कष्टातून हे 2 ओमकार आणि सार्थकचं एज्युकेशन जे आहे, शिक्षण जे आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अतिशय उच्च शिक्षित हे दोघंही आहेत. नक्कीच त्या दोघांचीही जोड त्यांच्या आई वडिलांना म्हणजे ते दोघंही तुमचं नाव खूप मोठं करणार आहेत याची मला खात्री आहे. खूप खूप मेहनत ते दोघंही करतात. तुमच्या दोघांनाही मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आज येणार होते या कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी, पण तुम्हाला सर्वांना माहित आहे लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, खूप गडबड त्यांच्या पाठीमागे आहे, पण त्यांनी मला आज इथे पाठवलं आहे. तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज असलेल्या रामनवमीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. संघर्ष करून पुढे येणाऱ्या प्रत्येकाला ती कविता ही समर्पित आहे. अतिशय चांगली कविता तू या ठिकाणी म्हणाला. खरं तर आज वेदस या व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन माझ्या आणि डॉक्टर जयाच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे. आपण सर्वजण या परिवाराला, भगत परिवाराला आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात. त्यांचे सगळे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट. खरं तर मी आता तेच तुळशीरामजीला सांगत होतो का त्यांनी इथं लिहिलं आणि कसं शिवाजी मामानी त्यांना संगमनेरला आणलं. एक हॉटेल त्यांनी अंबर या ठिकाणी चालवलं आणि अंबर आम्ही पाहतो की इतकं यशस्वी, प्रत्येक ठिकाणी त्याची चव आणि हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी घडवलं आणि मोठं केलं आणि आता आपण स्वतःच या ठिकाणी वेदस आपण चालू करताय. खरं आहे की शून्यातून निर्मिती करावं लागते आणि शून्यातून निर्मिती करताना मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो. तसं इथं वहिनींचा देखील फार मोठी हात आणि साथ
आणि तुमचं आता मी 10 मिनिटात पाहिले सगळं तुमच्याच कंट्रोलमध्ये असं माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही म्हणले की भाऊ लगेच उभा. मी म्हणलं तू इकडे उभे राहा, लगेच भाऊ इकडे उभा. शेवटी कोणाच तरी कंट्रोल असाच लागतो, त्याला काही पर्याय नाही. त्याच्यामध्ये काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. आणि सार्थक आणि ओंकार हे देखील तुम्हाला साथ देण्यासाठी इथं आज उपस्थित आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. शिवाजी मामा तर तसा आमचा पण मामा आहे, कॉलेज दिवसांपासूनचा आमचा मित्र आहे. त्यातलाही त्यांनी 2-3 हॉटेल त्या ठिकाणी चालू केले आणि ह्याच्यातून सुरुवात होऊन आज आपण इथं वेदस हॉटेलची सुरुवात करताय. बेलापूरवरून येऊन केशवबानामधून आपण इथं आलेले आहात आणि इथं आता तुम्ही आपले पाय रोवले. संगमनेरची मातीच तशी आहे. अनेक लोक इथं श्रीरामपूर तालुक्यातून आलेले आहेत आणि यशस्वी झालेले आहेत. श्रीरामपूरहून बरेच लोक आलेले आहेत. सगळे उद्योगपती, तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्यांचे शोरूमचे मालक वगैरे सगळे पाहिले तर सगळे श्रीरामपूरवरूनच या ठिकाणी जास्त करून आलेले आहे. कारण संगमनेरची बाजारपेठ जी आहे ती अतिशय मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणून याच्यातूनच आपण पाहतो की अतिशय चांगलं. आता काय झालं, हॉटेल सगळे त्या भागात झाले होते. म्हणजे नवीन तांबे हॉस्पिटलच्या त्या रस्त्यावर सगळे हॉटेल झाले होते. या भागामध्ये असं सर्व्हिस द्यायला एक चांगलं हॉटेलची गरज होती आणि ती गरज बरोबर ओळखून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी हॉटेल चालू केलं आहे. त्या हॉटेलचं प्लॅनिंग देखील आमचे मित्र अभिजित देशमुख आणि अभिजित शिंदे या दोघा पार्टनरनी केलेलं आहे. अतिशय सुंदर असं त्यांनी कमी खर्चात केलेलं एकदम चांगलं मॉडेल आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे अवास्तव कुठेही खर्च न होऊ देता त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगलं डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच मला 100% खात्री आहे की डिझाईन चांगलं आहे, बसायला चांगली सोय आहे, प्रसन्न वाटेल, जेवण चांगलं मिळेल, सर्व्हिसही तुम्ही चांगली द्याल आणि त्याच्यामुळं हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळं आज आपल्याला या श्रीरामनवमीच्या निमित्ताने या वेदस हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी होतंय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या भगत परिवाराला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना मी रामनवमीच्या देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आलात आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थांबतो.